તમારો પિનકોડ જ જાણીને જજ કર્યા છે? કેવું લાગે જ્યારે કોઈ તમારા ઘરનો એરિયા જાણીને જ તમારા પ્રત્યેનું વલણ તરત બદલાવી નાખે? અને આવું ક્યારેક થાય તો સમજ્યા, પણ જ્યારે આ રોજ થવા લાગે ત્યારે તમારું જીવન એ ત્રાસ લાગવા લાગતું હોય છે. એટલે જ્યાં સુધી પિનકોડ કલંકની વાત છે, ત્યાં ધારાવી જેવી બીજી કોઈ જગ્યા નથી, જ્યાં રહેવાસીઓને એશિયાના સૌથી મોટા ઝૂંપડપટ્ટીમાં રહેવા બદલ રોજ સજા ભોગવવી પડે છે. એટલે 10 લાખથી વધુ લોકો માટે પિનકોડ એ 400017, જે માત્ર સરનામું નથી પણ એક કલંક છે. ધારાવીના રહેવાસીઓ પૂર્વગ્રહોની છાયા હેઠળ જીવે છે. તેમનું માન સન્માન ઘણીવાર તેમના જન્મ સ્થળને કારણે નકારી દેવામાં આવે છે. આજની તારીખે ધારાવીમાં ઔપચારિક નાણાકીય પ્રણાલીથી બહાર છે. ધંધા ઘણી વખત વધી શકતા નથી કારણ કે માલિકીની સ્પષ્ટતા નથી. બેંકો અને નાણાકીય સંસ્થાઓ પણ અહીં વેપાર અને રોજગારને ઊંચા જોખમ તરીકે ગણતરી કરે છે. धारावीना રહેવાસીઓની व्यथा શું છે તે જાણીએ તેમના જ મોઢે. प्रश्न म्हणजे माझा धारावीचा रिडेव्हलपमेंटचा आहे. कारण आपण एखादी वस्तू जेव्हा ऑनलाईन करण्यासाठी जातो तर ती ऑनलाईन वस्तू होत नाही. धारावीचा पिनकोड बघूनच ते लोक येत नाहीत. तर प्रश्न म्हणजे माझ्या पर्सनल म्हणजे माझ्या घरासाठी मला लोन हवे होते. माझा मिस्टर बँकेत असूनही ते लोन नाही झालं कारण की धारावी ब्लॉक आहे बोलतात ते असं. कारण मला तर असं वाटतं की धारावी रिडेव्हलपमेंट व्हायला हवं आहे. कारण आता ठीक आहे, आम्ही आताच्या सध्यामध्ये आम्ही हे सगळं सहन केलं, पण आता येणाऱ्या आमच्या मुलांचं फ्युचर आहे त्यांच्यासाठी तर असं नको आहे. आणि पर्सनल म्हणजे इथे राहणं खूप कठीण आहे. इथं गल्ली खूप छोट्या, खूप घाण असते. जेव्हा आम्ही बिल्डिंगमध्ये जातो तेव्हा आमच्यासाठी ते खूप चांगलं होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी धारावीकरांसाठी खूपच चांगली आहे. मुलांसाठी इथे एवढं पाणी भरलेलं असतं, खूप घाण असतं. आणि प्लस म्हणजे पापडवाल्या महिला भरपूर आहेत तिथे, त्यांना व्यवसाय खूप चांगला आहे त्यांचा. पण त्या जेव्हा बँकेमध्ये जातात लोनसाठी तर त्यांनाही ते लोक लोन देत नाहीत. बोलतात की धारावीतून आहेत, असं आहे तसं. पिनकोड जेव्हा धारावीचा बघतात ते लोक तेव्हाच ते लोक ब्लॉक करतात. पर्सनल म्हणजे आम्हाला कोणती ऑनलाईन वस्तू मागायची असेल ना तर आम्हाला धारावीच्या बाहेर जावं लागतं, तेव्हा ती ऑनलाईन वस्तू घरी येते. साधा फूड पिझ्झा जरी मागितला तरी तेही इथे येत नाहीये. कारण माझ्या मुलीचं पण असंच असतं की बापरे बाबा हे ऑनलाईन मागवतात, ते ऑनलाईन मागवतात. पण अशा वस्तू काय आहेत की त्या धारावीमध्ये येतच नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की रिडेव्हलपमेंट धारावी व्हायला आहे. कारण ते आता आम्ही हे सगळं ठीक आहे, आतापर्यंत जे आहे ते सध्या ठीक आहे, परंतु आता आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी ना हे खूप महत्वाचं आहे धारावी डेव्हलपमेंट. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही लोनसाठी जातो ना त्या वेळेला काही लोकांनी आम्हाला पर्सनल म्हणजे माझ्या घराचीच गोष्ट, मला रिपेअर करायचं होतं घर, तेव्हा मला लोनसाठी माझे मिस्टर एवढे धावपळ केली. पण त्यांनी धारावीचे नाव जेव्हा ऐकलं ना त्यावेळेस त्यांनी रिजेक्ट केलं, बोलले नाही आम्हाला नाही चालत. त्याच्यामुळे हे धारावीसाठी तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे की तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी. मी धारावी लातूर गल्लीमध्ये राहते. इथे प्रॉब्लेम असा आहे की ऑनलाईन काय केलं बुकिंग तर ते येत नाही लवकर, आणि म्हणजे आलं तरी रिटर्न जातं, कारण माहीतच पडत नाही कुठलं आहे ते काय ते. आणि गल्लीमध्ये म्हणजे यायला जायला तर रस्ता नाहीयेच, छोट्या गल्ली आहेत एकदम. आणि माझ्या इथे तर रस्ता नाहीच आहे, कारण गटर असं आहे की पूर्ण भरलेलं असतं. आणि रोज येऊन मी लास्ट 15 वर्षापासून धारावीत राहते. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण कुठे बँकेत गेलो किंवा कुठे जॉबसाठी गेलो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बँकेत गेलो तर म्हणजे लोनच भेटत नाही. लोन करायला गेलं तर धारावीचा पत्ता बघूनच ते नाही आमच्या क्रायटेरियाप्रमाणे हे बसत नाही, ते बसत नाही. मग सगळं बसलं तर धारावी ब्लॅकलिस्टेड आहे, आपण लोन देऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढ्या अडचणी येत आहेत की जेव्हा आपण एज्युकेशन लोनसाठी अप्लाय करतो किंवा एखादा व्यापार सुरू करायचा असेल, गव्हर्नमेंटची मुद्रा योजना आहेत, आपण मुद्रा योजनाचं पण म्हटलं तर भरपूर वेळा मी ट्राय केलं मुद्रा योजनासाठी, पण ते म्हणताय तुम्ही RT आणा, हे आणा, ते आणा. म्हणजे एवढं म्हणजे आपल्याला गोल गोल फिरवतं. म्हणजे सगळ्यात एकदम सिंपल वे म्हणायचं गेलं तर आपल्याला धारावीचा पत्ता बघून लोन भेटतच नाही. ठीक आहे, सिंपली तुम्हाला लोन म्हणजे तुम्ही आधी सिक्युरिटी द्या तुमची, मग तुम्हाला लोन भेटणार. मग गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कुठलीही योजना असू द्या, महिलांचं आपण सन्मान योजना म्हणतो, हे म्हणतो, ते म्हणतो, ते सगळं बोलून काय फायदा नाही. ते शेवटी हे तुम्ही सिक्युरिटी द्या की तुम्ही ते लोन कसं परत करणार, त्याच्यावरती तुम्हाला તે લોન भेटશે. ઘર માટે લોન ન મળે, કોઈ પણ વસ્તુની ડિલિવરી ન મળે, આ બધી સમસ્યા તો જાણે ધારાવી વાસીઓની માટેની રોજની વાત છે. સ્કૂલ અને કોલેજમાં એડમિશન નહીં મળે એ વાત પણ ત્યાં બને છે. જાણીએ એક યુવતી પાસેથી જ.
मी धारावीत राहते. तर मग मी ॲडमिशन जेव्हा घ्यायला जाते कॉलेजमध्ये, तेव्हा ते म्हणजे आम्हाला असं हे करतात, म्हणजे इग्नोर मारतात, की तू धारावीची आहेस असं. मग आम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि आम्हाला म्हणजे असे लवकर काही સુવિધા વગેરે મળત નહીં. तर मग आम्हाला વાઈટ વાટतं. આ બધી સમસ્યાનું નિવારણ આવશે તેવી ત્યાંના લોકોની આશા તો છે. સરકાર તરફથી કરવામાં આવેલા રીડેવલપમેન્ટ પ્રોજેક્ટના કારણે ધારાવીમાં રહેનારા લોકોનું જીવન પણ સુધરી શકે છે. मेरा जन्म धारावी में हुआ है. 45-46 ईयर से हम लोग धारावी में ही रहते हैं. अभी मेरे बच्चे सब लोग इधर ही पर पैदा हुए, वो भी कॉलेज सब कुछ यहीं से कर रहे हैं. तो अभी ये धारावी में जो लोन बैंक का जो देखने का धारावीकर को देखने का नज़ारा है वो बहुत ही गलत है. क्योंकि धारावी से जो भी कामगार हो या तो फिर बिजनेसमैन हो, लोन के लिए बैंक पे जाते हैं तो उनका लोन का फाइल रिजेक्ट किया जाता है. वो इसलिए रिजेक्ट किया जाता है कि उनका कहना है कि जो पिन कोड 400017 ये हाई रिस्क एरिया है. अभी आप देखोगे कि धारावी में इनकम टैक्स पेयर का संख्या और जो एनुअल टर्नओवर का जो संख्या आप देखोगे तो धारावी को बीट करने के लिए कोई भी जो डिस्ट्रिक्ट नहीं है मुंबई में, कोई भी ऐसा एक जो इसको एक मिनी शहर ही बोला जा सकते हैं, ऐसा एक शहर आपको मिलेगा नहीं. लार्ज स्केल पे आपको यहाँ पर लेदर का कारखाना मिलेंगे, फरसन का कारखाना मिलेंगे, गारमेंट्स का जो बड़ी इंडस्ट्रियाँ आपको यहाँ पर मिलेंगे, रिसाइकलिंग जो प्लास्टिक्स वगैरह रिसाइकलिंग होता है वो भी यहाँ पर आपको बड़ी संख्या से मिलेंगे. और ये स्किल मैनेजमेंट का जो भी प्रोडक्ट्स तैयार होता है वो आपको धारावी में कुछ भी चीज़ आप बोलोगे तो मैन्युफैक्चर करके यहाँ से मिल जाएगा. लेकिन जो बैंक पे जब हम लोन के लिए जाते हैं तो लोन का फाइल उन लोग रिजेक्ट कर देते हैं. तो उसकी वजह से हमारा जो बिजनेस है वो आगे लेवल पे लेके जाने के लिए बहुत सारे तकलीफ और दिक्कत आती है. तो बैंक को ऐसा देखना नहीं चाहिए. हम लोग को बैंक सपोर्ट करेगी. देखो गवर्नमेंट ने तो बहुत सारे योजनाएं घोषणा किया है, जैसे कि मुद्रा लोन हो गया. लेकिन धारावी के विषय पर आता है तो बैंक थोड़ा हिचकिचाती है मुद्रा लोन देने में भी. भले मेरा अकाउंट अगर वो बैंक में होएगा, मेरा एनुअल टर्नओवर है वहाँ पे, मेरा सिबिल स्कोर भी अच्छा है, लेकिन धारावी पिन कोड को देख के ही वो लोन वगैरह वो लोग सब रिजेक्ट कर देते हैं. तो मेरे यही कहना है बैंक से कि आप धारावी को भी सपोर्ट करेंगे. डेवलपमेंट इसका एक उपाय हो सकता है. क्योंकि देखो अभी आप धारावी करके किसी को भी पूछने के लिए जाएंगे तो वो लोग बोलेंगे हेवी स्लम एरिया है, हेवी डेंसिटी पे यहाँ पर स्लम है बोलेंगे. लेकिन अगर रीडेवलपमेंट होता है तो यहाँ का जो पब्लिक का भी जो लाइफस्टाइल है वो चेंज होएगा. देखो अभी आप सेंटर में धारावी है, बाजू में साइन है, वहाँ का लाइफस्टाइल देखिए, यहाँ का लाइफस्टाइल देखिए. तो हमारा भी बच्चे लोगों का लाइफस्टाइल आगे बढ़े